फ्री ऑफ कास्ट आहे. तुमच्या लक्षात देखील आलं असेल की आज आपण कोणत्या ॲप्लिकेशनवर बोलणार आहोत. ब्लॅक बक म्हणून ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन, जिथं रेड कलरचा हरिण उडताना त्या ॲप्लिकेशनचं सिम्बॉल आहे. तर हा ॲप्लिकेशन खरंच लोड देतोय का? यामध्ये ब्रोकर आहेत का? हे वेळेवर पेमेंट देखील देत आहे का? की विनाकारण ड्रायव्हरांना फसवायचा हा काही स्कॅम आहे? आणि दुसरी गोष्ट की नवीन गाडीवाल्यांनी हा ॲप्लिकेशन वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? हे खरंच ॲप्लिकेशन का वर्किंग करतंय का, की विनाकारण नवीन ड्रायव्हर लोकांसंग स्कॅम देखील करतंय? ह्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहे. तुम्ही नवीन असाल, जुने असाल, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे नवीन लोकांसाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला संपूर्ण बघितल्यानंतर, तर एक लाईक, एक शेअर, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्की करा MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलला. या ॲप्लिकेशन विषयी माझ्या बाबतीत मला जे अनुभव आलेले तेच मी तुम्हाला सांगणार आहे. खोटी माहिती मी माझ्या व्हिडिओद्वारे कोणालाही देत नाही. कारण की तुम्हाला एक रिअल सांगतो, माझे व्हिडिओ बघून अक्षरशः नवीन लोक मला डायरेक्टली माझा कॉलिंग नंबर मागत आहे आणि मी देत पण असतोय. कारण की मी फक्त युट्यूबलाच व्हिडिओ नाही बनवत, तर माझं फेसबुकला देखील चॅनल आहे याच नावानं, MS20 ट्रॅव्हल विथ RDM. इंस्टाग्रामला देखील ह्याच नावानं चॅनल आहे माझं. तर त्या ठिकाणी मला भरपूर असे कमेंट येतात, कमेंटमध्ये त्यांचे नंबर पाठवले जातात आणि मी स्वतः त्यांना कॉल करून सर्व व्यवस्थित माहिती देत असतोय मित्रांनो. तर तुम्हाला देखील काही अडचणी असतील, नवीन गाडीवाल्यांनी गाडी घेतली, बरोबर आहे, त्यानंतर गाडी कशी चालवायची, लोड कुठनं मिळवायचा, नंतर अनलोडिंग केल्यानंतर तिथनं भाडं कसं मिळतंय, ह्या सर्व गोष्टींचे उत्तर मी माझ्या व्हिडिओद्वारे देत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर कमेंटमध्ये डायरेक्टली तुमचा मोबाईल नंबर पाठवा. मी स्वतः फक्त रविवारी, बाकीचे 8 दिवस माझ्या मागे देखील काम असतं मित्रांनो. नुसते व्हिडिओ बनवायचे किंवा एडिटिंग करायचं हे काम नाहीये माझं. मी तुम्हाला माझी वरती व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, माझी स्वतःची पिकअप आहे. मी देखील पिकअप ड्रायव्हर आहे. मला जे अनुभव आलेत आणि ज्या अनुभवातून मी शिकलो आहे, तेच मी माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे मित्रांनो, की जेणेकरून मी ज्या ठिकाणी पैसा कमावला त्या ठिकाणी तुम्ही देखील कमावा, किंवा ज्या ठिकाणी माझ्यासोबत स्कॅम झाला किंवा मी फसलो त्या ठिकाणी तुम्ही फसू नका. हाच माझा एक दृष्टिकोन आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा नवीन ड्रायव्हरांसाठी किंवा जुने जे ड्रायव्हर असतील, प्रत्येकाला वेळ भेटत नाही मित्रांनो. आवड पण पाहिजे असती व्हिडिओ बनवण्याची, किंवा तुमच्याबद्दल, स्वतःबद्दल किंवा ॲप्लिकेशन बद्दल माहिती सांगण्याची. तो ज्याचा त्याचा भाग राहिला. मला आहे आवड माझ्या स्वतःबद्दल किंवा माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल तुम्हाला शेअर करण्याची, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत असतो. याचं रिझन दुसरं काही नाही. कारण की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की मामांना पोर्टर, व्हील्साय, वाहक ॲप्लिकेशन, ब्लॅक बॉस किंवा आपलं G7 हे ऑनलाईन ॲप्लिकेशनवाले याला ब्रँड अँबॅसिडर म्हणून यांच्याकडनं व्हिडिओ बनवून घेत आहे. तसं काही नाही मित्रांनो. मी देखील एक पिकअप ड्रायव्हर आहे आणि ह्या कोपऱ्याला वरती ब्लॅक बॉस ॲप्लिकेशनचं सिम्बॉल देखील दिलेला आहे. मी त्या ॲप्लिकेशनचा फोटो देखील दिलेला आहे. तुम्हाला जर नाही कळालं तर हा सिम्बॉल लक्षात ठेवा मित्रांनो. या सिम्बॉलवरून तुम्ही प्ले स्टोअरद्वारे, गुगल प्ले स्टोअरद्वारे डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. आता मित्रांनो राहिला विषय की ब्लॅक बॉस लोड कोणला देतात. तर ह्या ठिकाणी 4 चाकी गाडी पाहिजे. 3 चाकीचा इथं काही उपयोग नाही, म्हणजे आपे वगैरे कोणत्या गाड्या चालणार नाही या ठिकाणी. 4 चाकापासून तर 10 चाका, 14 चाकापर्यंत, म्हणजे पिकअप टाटा इंट्रा, अशोक लेलंड या छोट्या गाड्यांपासून तर थेट डायरेक्ट टेलर पर्यंत सर्वांना लोड मिळतो. यात ब्रोकर वगैरे कोणी नसतं मित्रांनो. आणि डायरेक्टली ह्या ॲप्लिकेशनद्वारे हेच सांगणं आहे की डायरेक्टली पार्टी तुमची होऊ शकते. हा एक फायदा आहे तुमचा. आणि डायरेक्टली यात ब्रोकर वगैरे कोण नसतं, काय नसतं. ब्लॅक बॉस हा असा ॲप्लिकेशन आहे, तिथं लोड शो होतो. तिथं ऍक्च्युअल ट्रान्सपोर्टर देखील लोड टाकतात, कंपनीवाले देखील लोड टाकतात. आता हे बघायचं आहे की तुम्हाला लोड मिळाल्यानंतर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टर आहे, बुकिंगवाला आहे की डायरेक्ट कंपनी आहे.
डायरेक्ट जर कंपनी असेल तर तो तुमचा एक फायदा होऊ शकतो भविष्यात देखील, की डायरेक्टली तुम्हाला तिथला कॉन्टॅक्ट नंबर भेटतोय त्या कंपनीचा आणि त्याद्वारे तुम्ही कधीही कॉल करून किंवा ती कंपनी तुम्हाला कॉल करून नेक्स्ट लोड सुद्धा प्रोव्हाइड करू शकते. ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं, त्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ती देखील मी तुम्हाला सांगतोय. की काय होतंय माहितीये का, आपला अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यावरती तुमच्याकडे सर्वांकडे प्ले स्टोअर असेलच, गुगल प्ले स्टोअर. त्यावरती जायचं, ब्लॅक बक म्हणून ऍप्लिकेशन आहे ते सर्च करायचं. रेड हरिण किंवा घोडा बोला, रेड घोडा असा उडताना दाखवतो तो, वरती सिम्बॉल मध्ये दिसत देखील असेल. हा डाउनलोड करायचा. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर व्हेरीफाय करा, बिनधास्त करा मित्रांनो. पण जो तुमचा सर्वांकडे पसरलेला आहे बँकेत वगैरे, आधार कार्ड पॅन कार्ड, त्याला लिंक पाहिजे त्या मोबाईल नंबरला. तो लिंक तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ओटीपी येतो. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला गाडीचे कागदपत्र फिल करावं लागतात त्यावरती, जसं की आरसी बुक आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, आधार कार्ड पॅन कार्ड, इन्शुरन्स, पीव्हीसी, हे सर्व अपलोड करावं लागतात. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, जर तुमच्या गाडीचे कागदपत्र कंप्लीट नसतील चुकूनही हा ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू नका, कारण की हा तसा ओपन होणारच नाही. डाउनलोड होईल, मोबाईल नंबर व्हेरीफाय पण होईल, परंतु तो लोड तुम्हाला शो करणार नाही, कारण की गाडीचे सर्व मी जे वरती सांगितलेले, या अगोदर सांगितलेली कागदपत्र आहे, तर हे सगळे कागदपत्र अपलोड करावंच लागतात. त्यानंतरची प्रोसिजर की तुम्हाला डायरेक्टली तिथं एक स्क्वेअर दिसतो, त्या स्क्वेअर मध्ये सगळ्या गाड्या दिलेल्या असतात, की तुमची गाडी त्यापैकी निवडायची. तुम्हाला तुमची गाडी कोणत्यामध्ये बसते, तुमची गाडी पिकअप आहे 1 टनापासून तर 2 टनापर्यंत, ते सगळं क्लिअर निवडावं लागतं. त्यानंतर तुमचा गाडीचा प्रकार निवडावा लागतो सगळ्यात अगोदर. पिकअप आहे, टाटा इंट्रा आहे, अशोक लेलंड आहे. त्यानंतर येत आहे दुसरा ब्लॉक येतो त्यातच, की तुमच्या गाडीची पासिंग किती, तुम्हाला लोड किती पाहिजे, 1 टन, 1 टन ते 1.5 टन, 1.5 टन ते 2 टन, 2 टन ते 2.5 टन, बस इतकंच. कारण की का आता नवीन BS6 मध्ये खूप अशा व्हरायटी आलेल्या आहे गाड्यांमध्ये, आणि असंख्य अशा कंपन्या पासिंग वाढून द्यायला लागल्यात आता गाड्यांना. पण पहिलं कसं होतं माहितीये का, महिंद्रा बोलेरो पिकअप होती मार्केटला, तिचं पासिंग सगळ्यांना माहितीये, सर्वात जुन्या गाडीचं 1 टनापर्यंत पासिंग होतं. तर 1 टन देखील शो करतं. तुम्ही ठरवायचं तुमची गाडी कोणती आहे, कसं तिची पासिंग किती आहे, त्यानुसार गाडी सिलेक्ट करायची, लोड सिलेक्ट करायचा. त्यानंतर येत आहे की सिटीच, तुम्हाला लोड कुठनं पाहिजे, तर लोड कुठनं पाहिजे तिथं लोडिंग पॉइंट म्हणून येतं. लोडिंग पॉइंट आल्यानंतर तिथं तुम्ही शहराचं नाव सिलेक्ट करू शकता, तुम्ही ज्या शहरात आहात त्यानंतर अनलोडिंग पॉइंट, समजा मी दिल्लीत आहे, मला महाराष्ट्राचं लोड पाहिजे, तर मी लोडिंग पॉइंट टाकतो गुडगाव साईड, आणि अनलोडिंग पॉइंट टाकतो मुंबई, पुणे, नागपूर वगैरे, जिथं कुठं मला जायचं असेल. आता नागपूरला तर जाऊ शकत नाही, कारण की मी कालच्या व्हिडिओ देखील सांगितलंय तुम्हाला की नागपूरवरनं काय रेट लागतात, आणि ते तुम्हाला देखील माहिती की छत्रपती संभाजीनगरचा 5,000 रुपये रेट लागतो, 7,000 रुपये रेट पुण्याचा लागतो नागपूरवरनं, आणि नागपूरवरनं मुंबईचा रेट 9,000 रुपये लागतो. मग माणूस आपण नागपूरला जाणारच नाही ना, आपण डायरेक्टली मुंबई घेणार किंवा पुणे घेणार, की जेणेकरून आपल्याला देखील 2 पैसे उरतील. हीच आशा सर्वांची असते मित्रांनो. सगळ्यात म्हणजे फायद्याचं देखील बोलू शकता तुम्ही त्याला, किंवा तोट्याचं देखील बोलू शकता. ह्या ऍप्लिकेशन वरती ते लोड जेवढा दाखवतं, ऍक्च्युअल लोड तेवढाच राहणार याची गॅरंटी नाही. जसं मी व्यवसाय वाहक ऍप्लिकेशन मध्ये किंवा पोर्टलमध्ये देखील सांगितलंय, जाग्यावरती गेल्यानंतर लोड कमी जादा होऊ शकतो, पण तुमच्या भाड्यात त्यांना काही फरक नाही पडणार. लोड वाढला जरी भाडं तेवढंच राहणार. मग तुम्ही कॉल कोणाला करू शकता, साहजिक आहे, मी देखील ड्रायव्हर आहे, हा देखील प्रश्न माझ्या देखील मनात आला होता. तर याचं देखील उत्तर आहे मित्रांनो, ब्लॅक बॉस कस्टमर केअरला डायरेक्ट कॉल करायचा आणि त्यांना बोलायचं कि भैया आपने तो लोड इतना शो किया था, एक्चुअल लोड इतना बढ़ गया है, या हाइट जा रहा है गाड़ी का, या फालके पे आ रहा है, गाड़ी के सामने झुले पे माल आ रहा है. या सगळ्या गोष्टी अगोदरच क्लिअर करून घ्यायच्या. नाही तर मग समजा मी सांगितलंय ना तुम्हाला की ओव्हरलोड साठी वेगळी पावती, ओव्हर हाईट साठी वेगळी पावती, फाळक्यावर माल असेल तर त्याची वेगळी पावती, झुल्यावर माल असेल त्याची वेगळी पावती. आपण काय पैसे वाटायला नाही बसलो. आता ह्या ऍप्लिकेशन मध्ये भरपूर वेळा असं देखील होते की एखादा लोड तुम्हाला शो केला, तुम्ही त्याला क्लिक केला, तो लगेच तुम्हाला अप्रुव्हल देईल हे होत नाही मित्रांनो. कारण की
ऍक्च्युली आपल्या गाडी धंद्यामध्ये आहे ना कॉम्पिटिशन असं भरपूर वाढलंय. आता जसं मी वापरतोय माझ्यासारखे असंख्य असे ड्रायव्हर असतील, त्यामुळं कॉम्पिटिशन मध्ये तुमचा कितवा नंबर हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला दिसतं तिथं का भाई आपके आगे इतना का रेट लिस्ट इतना आया आहे, मग त्यापेक्षा तुम्ही कमी किती करू शकता. आणि ऍक्च्युअल कसं आहे माहितीये का, जी कंपनी लोड देते ना तुम्हाला, ऍप्लिकेशन तर फक्त शो करतं ऍक्च्युअल, जी कंपनी लोड देते ना तुम्हाला तर ती देखील दोन पैसे वाचवायचाच प्रयत्न करणार. बरोबर आहे का नाही. म्हणजे तुम्ही जर एखाद्या समजा आपण 1000 किलोमीटरचं भाडं पकडूया, की तुम्ही जर 25,000 रुपये रेट दिला, मी कालच्या व्हिडिओत देखील सांगितलंय की ऍक्च्युअल भाडं 1000 किलोमीटरचं 25,000 रुपये पाहिजे, परंतु गाडीवाल्यांनी तो रेट कमी करत 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 17,000-17,500 आणलाय. परंतु काय होतं, समजा दिल्ली ते मुंबई जर मी गाडी भरली, मला माहिती मुंबईत लोड मिळतोय, मग भरून पळायचं का कमी रेट ना. नाही मित्रांनो, कारण की जो आपल्याला रोडनं खर्च होणार आहे, आपल्या खिशातनं जो खर्च होणार आहे, तर त्याला तर कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळं गाडी भरताना एवढं निश्चित विचार करा. समजा तुमचा नंबर लागलाय, जो काही रेट असेल तुम्ही घेतलाय, समजा गाडी लोडिंग करायला कंपनीत पण पोहोचलाय, त्यानंतर गाडी लोड पण झाली. आता राहिला विषय सगळ्यात महत्वाचा, की ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस मरमर करतोय, तो पेमेंट कसा येणार आपल्याला. की तुमच्या गाडी लोड झाल्यानंतर लोडिंग गाडी आणि तुमचा एक आपण सेल्फी टाईप बोलूया त्याला, सेल्फी टाईप फोटो काढावा लागतो आणि पेपरचा एक फोटो, असे फोटो तुम्हाला ब्लॅक बक ह्या ऍप्लिकेशनच्या कस्टमर केअरला पाठवावं लागतात. आता यात काय होतं, ह्या प्रोसेसमध्ये ना तुम्हाला वेळ देखील लागू शकतो. काही मटेरियल अर्जंट असलं तर त्या ठिकाणी डायरेक्टली ऍडव्हान्स गाडी लोड झाल्यानंतर तुम्ही गाडीचे तुमचे फोटो ऑफिसला पाठवल्यानंतर काही ऍडव्हान्स मिळतात, परंतु काही पेमेंट जे म्हणजे काही लोड अर्जंट नसतात किंवा डिले असतो त्या लोडमध्ये, म्हणजे गाडी खाली करायला वेळ लागू शकतो, तर ते पेमेंट डायरेक्टली कधी कधी ऍडव्हान्स देखील मिळू शकतं. जवळपास 70 ते 75% ऍडव्हान्स देखील मिळतं आणि बाकीचं पेमेंट गाडी खाली झाल्यानंतर पीओडी त्यांना ऑफिसला पीओडीचा फोटो पाठवल्यानंतर डायरेक्टली तुमच्या अकाउंटला बाकीचं राहिलेलं देखील पेमेंट मिळतंय. परंतु एखाद्या केसमध्ये असं देखील होऊ शकतं, माझ्या दोन झालेलं आहे की मी एक लोड भरला होता, आता ऍक्च्युअल शहराचं नाव लक्षात नाही त्यामुळे मी परफेक्टली नाही सांगू शकत, परंतु झालेलं आहे. थोडक्यात म्हणजे मला असं वाटलं होतं मित्रांनो की त्यावेळेस की नाही आपल्यासोबत आता 100% स्कॅम झालेला आहे, असं वाटलं होतं. मी ऍक्च्युअल थोडं टेन्शन मध्ये आलो होतो, कारण खिशातनं पैसे टाकले होते ना, आणि जवळपास 1300-1400 किलोमीटरचं रनिंग देखील झालेलं होतं माझं गाडीचं. आणि त्या ठिकाणी मी लोड केला तर ते म्हणे भाई साहब आपको पूरा पेमेंट गाडी अनलोड होने के बाद ही मिलेगा. म्हणलं आता तर लय डोक्याला ताप झालाय. म्हटलं ठीक आहे बा, पण ऍक्च्युअल आपल्यासाठी आनंदाची गोष्ट ही झाली होती की आपण गाडी खाली केल्या 1-2 तासातच आपलं लोड कन्फर्म झाला होता ब्लॅक बस वरती, आणि आपण लगेच गाडी लोड करून मुंबईसाठी निघालो पण होतो. मी गाडी अनलोड पण करून दिली. तब्बल 1 नाही 2 नाही, मला 7 दिवसानंतर पेमेंट माझ्या अकाउंटला आलं होतं. मी दररोज सकाळी उठायचो, त्या कस्टमर केअरला कॉल करायचो, सर जी उतना पेमेंट का देखो. अरे भाई प्रोसेस में है, रुको थोड़ा हो जाएगा, आज नहीं तो कल 100% पैसा आपका आपके अकाउंट में ही आएगा, मेरे को कॉल करके कुछ फायदा होने वाला है नहीं. मी तर म्हटलं यार आता खूप झालं आपल्यासोबत, की आपण गाडी तर भरली, सगळं झालं, गाडी अनलोड पण केली, म्हणजे काय झालं ना मला तर असं वाटायला लागलं होतं मित्रांनो की बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या. हा हसायसारखा विषय नाहीये मित्रांनो, खरंच सिरियसपणाचं लक्षण आहे. की ब्लॅक बॉस कधी कधी काय करतं माहितीये का, की गाडी भरा, अनलोड देखील करून द्या, आणि त्यानंतर पेमेंटला देखील 1-2 दिवस नाही 7 दिवस लागू शकतात. ऍक्च्युअली माझं पेमेंट ज्यावेळेस 7 दिवसानंतर आलं ना, मी त्यावेळेस सुटकेचा श्वास घेतला मित्रांनो. ह्या गोष्टी, हे ऍप्लिकेशन तेवढं रिस्की जेवढं मी अगोदरचे जे तुम्हाला ऍप्लिकेशन सांगितले. आता तुम्ही बोलता की मामा तुम्ही स्क्रिप्ट लिहिता किंवा तुम्ही वाचून सांगता, ह्या गोष्टी मी करतच नाही मित्रांनो. पण काय माहितीये का, प्रत्येक गोष्ट आठवायची, ह्या मेंदूला जोर पाडायचा, आणि ती गाडी, हो लक्षात आलं माझ्या की आपण ती गाडी जी आहे ना मित्रांनो, तर याच्यावरनं टाटा जमशेदपूरवरनं भरली होती.
ह्या काय होतंय माहितीये का, कॅमेरा समोर बोलतानाच नाही बोलत तुम्हाला मी, ऍक्च्युअल कधी कधी काहीतरी बोलायचं होतं. ह्या गोष्टी होतात ड्रायव्हरांसोबत. ह्या गोष्टी का होतात हे देखील सांगतो मी तुम्हाला. कारण की काय होतंय माहितीये का, घर घर प्रपंच, गाडीचा हप्ता, घराचा हप्ता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या दिमागात फिरत असतात ड्रायव्हरच्या. आणि दुसरी गोष्ट काय होती माहितीये का, झोप वेळेवर न घेणं, 16-16, 32-32 तास गाड्या ओढणं म्हणजे चालवणं, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे ना ड्रायव्हरांच्या थेट मेंदूवर होतो. पण काय म्हणतात ना, मजबुरी आहे. दगडाखाली हात गुंतलेले असतात आपले, त्यामुळे ह्या गोष्टी करावच लागतात. आणि ह्या गोष्टीचा थेट परिणाम मित्रांनो, की तुम्ही बोलताना मामाने विषय चेंज केला, विषय नाही, ह्या विषयातच सांगतो. नवीन ड्रायव्हरांना खास करून चेतावणी आहे माझी, की तुम्ही 16 तास, 24 तास, 38 तास कंटिन्यू गाडी चालवत जाऊ नका. कारण की याचा थेट परिणाम तुम्हाला आज नाही जाणवणार, पण एक 4-5 वर्षानंतर मी त्याबद्दल देखील व्हिडिओ बनवलेले आहे माझे, की मला अक्षरशः म्हणजे मानेचा मणका आणि पाठीचा मणका याचा प्रॉब्लेम होत होता. पण मी ट्रीटमेंट घेतली, माझं सगळं क्लिअर झालेलं आहे ते आता. तर काय होतंय माहितीये का, आपण एवढ्या म्हणजे जास्त वेळ गाड्या चालवतो ना मित्रांनो, तर डायबिटीज नंबर 1, शुगर 2 नंबर, अनिद्रा 3 नंबर. त्यानंतर तुम्हाला आता बऱ्याच लोकांना काय असतंय माहितीये का, गायछाप वगैरे कसलं व्यसन नसतं ना, तर त्या लोकांना ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळं मी वारंवार माझे व्हिडिओ सांगतो की नॉनस्टॉप गाडी कधीही चालवू नका. आणि तुमचा झोपेचा एक वेळ ठरवा मित्रांनो, की बाबा मला रात्री 12ला 11ला झोपायचंय, सकाळी 3ला 4ला उठून पुढे निघायचंय. किंवा आता बरेचसे ड्रायव्हर, मी नवीन होतो ना, मी सुद्धा तेच करायचो, नॉनस्टॉप चालायचो. पण मी कधीही जेवण टाळलं नाही मित्रांनो. मी किमान अर्ध पोट उपाशी ठेवून गाडी चालवलेली, आज देखील चालवतोय. चला तर वळूया आपल्या विषयाकडे, की पेमेंटचं तर क्लिअर झालं. हा तोटा बोला फायदा बोला, पण पेमेंट येतंय एवढं निश्चित आहे ब्लॅकबर्डचं. हे ऍप्लिकेशन वापरताना भरपूर असे फायदे होऊ शकतात. माझं झालेलं आहे. मला ह्या ऍप्लिकेशनद्वारे जवळपास 2 ते 3 पार्ट्या देखील भेटलेल्या आहे. आता मी फायदे देखील सांगणार आहे तुम्हाला ह्या ऍप्लिकेशनचे, ब्लॅक बकचे फायदे. तर यात कसं आहे माहितीये का, डायरेक्टली तुम्हाला कंपनी ऍड होऊ शकते. त्यानंतर यात ब्रोकर वगैरे कोणी नाही, का बाबा माझं 5% कमिशन, 7% कमिशन किंवा एवढं कमिशन, एवढी वसुली, हा काही प्रकार नाही यात. आणि तिसरी गोष्ट, डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटला पेमेंट येतं, इथं कॅश मिळत नाही. आणि चौथी गोष्ट, की फ्रॉड होत नाही. स्कॅम तर कसलाच होत नाही याच्यात. स्कॅम आणि फ्रॉड ह्यामध्ये फरक आहे मित्रांनो. स्कॅम म्हणजे काय माहितीये का, तुम्ही एखादं तुम्हाला लोकेशन पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी जाऊन तिथं कंपनी वगैरे काही नसतं, डायरेक्टली जंगल असतं, हा झाला स्कॅम. आणि फ्रॉड, फ्रॉड हा असा असतोय की तुम्ही गाडी लोड केली, गाडी अनलोड देखील केली, परंतु तुम्हाला तुमचं पेमेंटच मिळालं नाही. जे काही असेल ते समजा 4-5 हजार, 1,500, जे काही पेमेंट असेल ते मिळालं नाही ना, तर त्याला फ्रॉड बोलतात. यात आहे ना लोड प्रॉपरली मिळतो. लॉंग रूटच्या ज्या गाड्या चालतात ना, ऍक्च्युअल यामध्ये आहे ना, थोडक्यात जर सांगायचं झालं तर छोट्या गाडीला थोडा लोड कमीच आहे बरं का मित्रांनो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो, की पिकअप, इंट्रा, अशोक लेलंड आहे लोड बऱ्यापैकी, पण म्हणावं तितका नाही जेवढं व्हील्सायला आहे, वाहक ऍप्लिकेशनला आहे किंवा पोर्टरला आहे. पोर्टरचा तर काही विषय नाही, सगळ्यात टॉपचं ऍप्लिकेशन आहे ते ऑनलाईनचं. त्यानंतर नंबर लागतोय. आता जे जे टॉपचे ऍप्लिकेशन आहे, मी व्हिडिओ तसेच बनवत आहे मित्रांनो, की सर्वात अगोदर जो टॉपचा ऍप्लिकेशन आहे पोर्टर, नंबर 2चा व्हील्स आहे, नंबर 3चा वाहक ऍप्लिकेशन, नंबर 4चा ब्लॅक बॉस ऍप्लिकेशन, त्यानंतर आहे तुमचं शेवटचं ऍप्लिकेशन G7. तर ते जसं टॉप टू बॉटम तसेच व्हिडिओ घेत आहे मी मित्रांनो. आणि कसं आहे माहितीये का, काम रेग्युलरली मिळतं, बऱ्यापैकी मिळतं ब्लॅक बॉस ऍप्लिकेशन वरती. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना, तर नक्की काम करून बघा. इथं काय कोणाला पैसे द्यायची गरज नाही, फ्री ऑफ कास्ट आहे हे ऍप्लिकेशन. इथं तुम्हाला म्हणजे जीपीएस लावायची गरज नाही गाडीला, किंवा ऍप्लिकेशनला कशाचं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही, काही नाही. यात कसं आहे, प्रॉपरली काम मिळतंय. पण दिमाग, मी कालच्या व्हिडिओ देखील बोललोय की डोक्यावर बर्फ आणि दिमाग शांत ठेवा, रेग्युलरली काम मिळतंय.
बऱ्यापैकी 14 फूटपासून तर पुढं टेलरपर्यंत खूप असंख्य असं काम आहे या ऍप्लिकेशनवरती. जसं आता ह्या ऍप्लिकेशनचे जसे फायदे फायदे सांगितलेत ना तुम्हाला मित्रांनो, तसे तोटे देखील आहे. की ह्याच ऍप्लिकेशनवरती नाही, ऍक्च्युअल मार्केटमधील देखील तेच झालेलं आहे. काय कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. आणि जसं की ह्या ऍप्लिकेशनचं सांगतो की यात कॉम्पिटिशन भरपूर असं आहे. कारण की 1000, 10,000, 5,000 जे काही ड्रायव्हर ऍप्लिकेशन वापरत असेल त्यामुळं कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. त्यानंतर लोड मिळायला थोडा वेळ लागतो. लगेच तुम्ही बुक केल्या तुम्हाला त्यांचा रिप्लाय येत नाही. अर्धा घंटा लागू शकतो, 1 तास लागू शकतो. मला झालेलं आहे तसं. माझा तर जवळपास 2 तासानंतर रिप्लाय आलेला आहे मला की भैया आपका लोड कन्फर्म हो चुका है, भरने के लिए जा सकते हो, ये आपको लोकेशन भेजा है व्हाट्सएप पे, निकल सकते हो आप. आणि तिसरी गोष्ट की पेमेंटचं बोललो मी या अगोदर की पेमेंटला एखाद्या वेळेस उशीर देखील लागू शकतो. जात कुठं नाही पैसे, पण वेळ लागतो. सगळ्यात महत्वाचा तोटा की नवीन ड्रायव्हरांना थोडा हे ऍप्लिकेशन लोड कमीच देत आहे. परंतु भिण्याचं कारण नाही. एक 4-5 टिपा मारल्यानंतर तुम्ही त्यांच्या रेग्युलरली मध्ये येऊन जाता, तर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला लोड प्रोव्हाइड करू शकतात. आणि राहिली गोष्ट की लोकलचा लोड ह्या ऍप्लिकेशन मध्ये निघत नाही. तुम्ही जर बोलले की मला पुण्यातनं मुंबई, पुण्यातनं छत्रपती संभाजीनगर, पुण्यातनं सगळीकडे महाराष्ट्रातला कुठलाही लोड पाहिजे, तर तसं होत नाही मित्रांनो. ह्या ऍप्लिकेशनवरती बऱ्यापैकी लांब पल्ल्याचा लोड निघतोय. तर त्यामुळे सांगतो की हा ऍप्लिकेशन आहे ना, बऱ्यापैकी जे लोकलला चालते, ज्यांना दररोज पैसे पाहिजे असतात, ज्यांचं डेली डेली इन्कम पाहिजे असतात, ह्या लोकांसाठी हा ऍप्लिकेशन उपयुक्त नाहीये. परंतु जे लोक गाडी भाड्यानं घेतात चालवायला, बरेचसे असे असतात की 5-5, 6-6 गाड्या घेतात मालक लोक, परंतु त्यांच्याकडे ड्रायव्हर नाही टिकले. त्यामुळे ते लोक काय करतात, गाडी आहे ना डायरेक्ट महिन्यानं चालवायला देतात. त्या ड्रायव्हरांना फायदा आहे जे लॉंग रूट चालतात त्यांसाठी. आणि जे स्वतः गाडी चालक मालक आहेत त्या लोकांसाठी फायदा आहे. सुरुवातीला आहे थोडे कष्ट, एक 5-6 ट्रिपा होईपर्यंत. त्यानंतर तुम्हाला लोड कंपल्सरी देतात. कसं आहे माहिती आहे का, ह्यावरती स्पष्ट माझं, आता माझ्याकडे तुम्ही बोलता मामा की मामा तुम्ही एवढं सगळ्या ऍप्लिकेशन विषयी माहिती सांगताय म्हणजे तुम्ही वापरतच असाल. तर हो मित्रांनो, पोर्टर देखील वापरतो, व्हीलसाय देखील वापरतो, वाहक ऍप्लिकेशन, ब्लॅक बस, त्यानंतर G7, हे सगळे ऍप्लिकेशन मी ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल आहेत. परंतु कोणत्याही ऍप्लिकेशनवरती 100% भरोसा ठेवू नका. आणि ब्लॅक बक हे असं ऍप्लिकेशन आहे सगळ्या परता. बाकीच्या ऍप्लिकेशनची माहिती मी तर त्या व्हिडिओत दिलेली आहे, ह्या व्हिडिओत वेगळं सांगण्याची गरज नाही मला. तर ब्लॅक बक आहे ना, एक ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, मॅजिक ऍप्लिकेशन वगैरे समजू नका तुम्ही याला. कारण की काय होतंय माहितीये का, की मी ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय बा, मला लोड 100% मिळणारच असं होत नाही. आता ऍक्च्युअल तुम्हाला माझीच खरी परिस्थिती सांगतो. एवढे 4-4, 5-5 ऍप्लिकेशन वापरून व्हॉट्सअपला कमीत कमी 150 ग्रुप आहेत. ट्रान्सपोर्टर, ब्रोकर, बुकिंगवाले यांच्या सर्वांचे ग्रुप आहेत माझ्याकडं. परंतु 23 तारखेपासून आज 1 तारीख आहे मित्रांनो, किती दिवस झाले तुम्हीच सांगा मला. 8 दिवस झाले. आणि लोकलला देखील आपली ओळख आहे, कंपन्या झाल्या, गाडीवाली झाली, तरी पण मी 7 ते 8 दिवसापासून घरीच आहे. म्हणजे तुम्ही ह्यावरून एक अंदाज लावू शकता की हे ऑनलाईन जेवढे काही ऍप्लिकेशन आहे ना, हे तुम्ही एक साईड बिझनेस म्हणून बघू शकता. या ऍप्लिकेशनकडं सगळ्याच, तो पोर्टर असू, व्हीलसाय असू, किंवा वाहक ऍप्लिकेशन असू, किंवा ब्लॅक बक असू, किंवा पुढचं जे मी उद्या परवा जे व्हिडिओ बनवणार आहे त्यावरती ते G7 असू, किंवा व्हॉट्सअप ग्रुप असू. कधी कधी तुम्ही बघितलं असाल की व्हॉट्सअप ग्रुपला देखील भाडे पडत नाही मित्रांनो. त्यामुळं शक्यतो सगळ्यांवरती डिपेंड राहा. बाकी असो, ऍप्लिकेशन विषयी मला जेवढं सुचलं मी तुम्हाला तेवढं सांगण्याचा, माझ्या परीनं माझा स्वतःचा अनुभव तेवढा सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि जर आजचा व्हिडिओ खरंच तुमच्या उपयोगी वाटला असेल तुम्हाला, तर एक कमेंट आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलला. चला तर पुन्हा भेटूया परवा दिवशीच्या व्हिडिओला. रामकृष्ण हरी.